महाराष्ट्र पश्चिम घाटातील कोकण पट्ट्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना नौजा परिसरात पावसाची तीव्रता वाढली आहे। महाबळेश्वरमध्ये तब्बल 8.7 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोयना धरणात 105 टीएमसी क्षमतेपैकी 85.44 टीएमसी पाणीसाठा झाला असून कृष्णा व उपनद्यांच्या खोऱ्यातील बहुतेक धरण भरली आहेत। त्यामुळे कोणत्याही क्षणी अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्या अनुषंगाने चिक्कोडी उपविभागातील कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या खालच्या भागातील 6 पुलावर पाणी आले आहे। मंगळवारी सकाळी 8 वाजता कुडची पूल पूर्णतः जलमय झाला असून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। सावधगिरीचा उपाय म्हणून कुडची पोलीस ठाण्याचे कर्मचारी रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवत असून नागरिकांनी नदी किनारे जाऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे। पुलावर पाणी आल्याची माहिती न मिळाल्यामुळे काही प्रवाशांनी मधल्या वाटेने प्रयत्न केला, मात्र आता त्यांना मुळी अंकली आणि मांजरी मार्ग किंवा दरुर अतनी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला जात आहे। प्रवाशांनी नदी किंवा पूल भागात जाऊ नये तसेच नद्यामध्ये उतरणे टाळावे असा इशारा एएसआय सुरेश कल्याणपूरकर यांनी दिला आहे। ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವತಿಯಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ಈ ದಿವಸ ಮುಂಜಾನೆ ಮಂಗಳವಾರ 8 ಗಂಟೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಜಮಖಂಡಿಯಿಂದ ಮಿರಜ್ಗೆ ಹೋಗುವಂಥ ಸಂಚಾರ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವಂಥ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಗೆ ಇರುವಂಥ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಜಲಾವೃತವಾಗಿದ್ದು ನೀರಲ್ಲಿ ಮುಳುಗಡೆಯಾಗಿರ್ತದೆ। ಮೇಲಿಂದ ನೀರನ್ನು ಹರಿದು ಬರ್ತಾ ಇದೆ। ಆದ ಕಾರಣ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸುವ ಸಾಹಸಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು। ದಯವಿಟ್ಟು ಕುರ್ಚಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತೇವೆ ಮತ್ತು ಇದು ಕುಲ್ಲಾದ ನಂತರ ನಾವು ತಿಳಿಸ್ತೀವಿ ಅವಾಗ ಹೋಗುವಂತಾರೆ ಇಲಾಖೆಯೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಬೇಕು। ಮತ್ತು ಅಲ್ಲದೆ ಯಾರು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಈ ನದಿ ಹತ್ತಿಗೆ ಹೋಗೋ ಸಾಹಸಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ್ರಿ, ಯಾಕಂದರೆ ಅದು ತುಂಬ ಸೆಳಿತಾ ಇದೆ। ಆದ ಕಾರಣ ಯಾರಾದರೂ ಅದರಲ್ಲಿ ಇದಾಗಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ನದಿ ಹತ್ತಿರ ಹೋಗಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ್ರಿ ಪ್ಲೀಸ್। संजीव बॅकुडे, वाईज ऑफ वेणुग्राम, रायबाग।